लोकं म्हणतात, की आमच्या घरी सत्यनारायणाची पूजा घातली आणि आम्हाला त्याचा गुण आला. तर डेफिनेटली सत्यनारायणाच्या पूजेनंतर जर आपल्याला गुण आला असेल, तर गुण कशाचा आला? ज्या भटजींमुळे आला, ज्यांनी ही पूजा घातली, की त्या ग्रंथांमुळे आला किंवा ज्या स्तोत्रांमुळे आला, जे आपल्या घरात वाचली गेली आहे. तर डेफिनेटली जे स्तोत्र आहेत, ज्यांच्यामध्ये भरपूर एनर्जी आहे, जी आपल्या पूर्वजांनी लिहिली आहेत, त्यांच्यामध्येच ॲक्चुअली एनर्जी आहे. म्हणजेच काय, की आपल्याला घरामध्ये नेहमी पॉझिटिव्ह एनर्जी जर ठेवायची असेल, तर आपल्याला घरामध्ये नेहमी आपण बोलतो चांगलं बोला. तसंच आपल्या घरामध्ये 24 तास किंवा दिवसातले 12 तास तरी आपल्याकडे एक नामस्मरण देवाचं किंवा भजन असेल, तर आपल्या घरामधली पॉझिटिव्हिटी आणि ऑरा वाढतो. कारण ताकद त्या उच्चारांमध्ये आहे, त्या शब्दांमध्ये आहे, त्या स्तोत्रांमध्ये आहे किंवा त्या मंत्रामध्ये आहे, जी आपल्याला आपल्या पूर्वजांनी आपल्याकडे दिली आहे. सो द पॉइंट इज दॅट आपल्या घरातली जर एनर्जी पॉझिटिव्ह करायची असेल, तर ह्याचा नक्की वापर करा. घरामध्ये तुमच्या आवडत्या कोणत्याही एक मंत्र जरूर लावून ठेवा.